पंचीकरण पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 119 पेजवर प्रक्रिया आहे तिसरी, बरोबर. तर बघा, तर सूक्ष्म शरीर देखील पंचीकृत पंचमहाभूतापासून किंवा अपंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले जे 25 तत्व, त्या 25 तत्वाचा समूह म्हणजेच सूक्ष्म शरीर आहे. जसं पंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेल्या 25 तत्वांचा समूह म्हणजे स्थूल शरीर, तसं अपंचीकृत पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेले जे 25 तत्व, त्या 25 तत्वांचा समूह म्हणजेच काय, हे सूक्ष्म शरीर आहे. तसं स्थूल शरीर मी नाही, माझं नाही, त्याचप्रमाणे सूक्ष्म शरीर देखील मी नाही, माझं नाही. मग आता हे सांगायचं काम चालू आहे. तर त्यात सूक्ष्म शरीर समजावून सांगण्यासाठी, म्हणजे सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत असणारे 25 तत्व कळण्याकरिता एक मोठा तक्ता दिला होता, पान नंबर 110 आणि 11 वर. 110, 111, ठीक आहे. तो तक्ता समजण्याकरिता काही प्रक्रिया दिलेल्या आहेत. त्यापैकी 2 प्रक्रियांचा विचार झाला. आता तिसरी प्रक्रिया आपण वाचणार आहोत. तर बघा, पान नंबर 119. अंतःकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक आणि कर्मेंद्रिय पंचक, 3 झाले, 5 त्रिक 15. यातील प्रत्येकात 3 गोष्टी आहेत. अध्यात्म, अधिभूत, अधिदैव. अध्यात्म म्हणजे इंद्रिय वगैरे, अधिभूत म्हणजे विषय, आणि अधिदैव म्हणजे त्यांची देवता. अशी त्रिपुटी असते. तिच्या योगाने, त्या त्रिपुटीच्या योगाने, माध्यमाने क्रिया घडते त्या इंद्रियाकडून. ही त्रिपुटी तू जाणतोस. श्रीगुरु सांगतात शिष्याला की या त्रिपुटीला तू जाणतोस. अर्थात ही त्रिपुटी काय झाली, दृश्य, आणि तू झाला द्रष्टा. आणि दृश्यापासून द्रष्टा हा भिन्न असतो. याचा अर्थ ही त्रिपुटी तू नाही, म्हणजे इंद्रियाधिक तू नाही, तू त्यांच्याहून वेगळा आहे, त्यांचा अधिष्ठानभूत तत्व आहे. ही त्रिपुटी तू जाणतोस, म्हणून हीच तू नव्हेस, तू हिचा साक्षी आहेस, द्रष्टा आहेस. शिष्य, महाराज, अंतःकरणादी पंचकातील प्रत्येकात 3 गोष्टी आहेत. अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव. या त्रिपुटीने क्रिया घडते असे आपण सांगितले आत्तावर. पण अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव म्हणजे काय आहे ते मला सांगाले. म्हणजे अध्यात्म शब्दाने कोण घ्यायचं आहे की नाही, पुन्हा अधिभूत शब्दाने कोण आहे, अधिदैव शब्दाने कोण घ्यायचं, म्हणजे 3 तिघाची त्रिपुटी बनेल, तिघाची एक त्रिपुटी बनेल. तर ते मला कृपा करून सांगा, असा शिष्याचा प्रश्न. उत्तर देतात श्री गुरु, 5 अंतःकरणाच्या त्रिपुट्या खालील कोष्टकात दाखविलेल्या आहेत, त्याप्रमाणे समजाव्या. तर अंतःकरण पंचक आहे की नाही, तर 5 आहे. तर मग त्या 5 त्रिपुटी तयार होतात. 5 त्रिक 15. मग त्या त्रिपुटी कोणकोणत्या कशा आहेत हे सांगतायत. त्याकरिता कोष्टक दिलाय खाली. अंतःकरण त्रिपुटीचे कोष्टक, कोष्टक क्रमांक 3. कोष्टक म्हणजे तक्ता. तर अध्यात्म, अधिभूत, अधिदैव. तर अध्यात्मामध्ये घेतला अंतःकरण. तर अंतःकरणाचा विषय काय आहे, स्फुरण. आणि त्या अंतःकरणाची देवता आहे कोणती, विष्णू. ती तिघं मिळून एक त्रिपुटी झाली. अंतःकरण, स्फुरण आणि विष्णू, हे तिघा मिळून त्रिपुटी. व्यवहार घडण्याकरता तिघही असले पाहिजे. तिघापैकी एक जरी कमी असेल तरी तो व्यवहार घडत नाही. पुढे मन, संकल्प, विकल्प, चंद्रमा. तर मन झालं इंद्रिय, त्याचा विषय झाला संकल्प, विकल्प, आणि देवता झाली कोणती, चंद्रमा. या तिघांची एक त्रिपुटी. तसंच बुद्धी, निश्चय आणि ब्रह्मा. ब्रह्मा म्हणजे ब्रह्मदेव. तिघं मिळून एक त्रिपुटी. पुन्हा चित्त, चिंतन आणि देवता आहे नारायण. तिघं मिळून एक त्रिपुटी. तसेच अहंकार, अभिमान आणि रुद्र, या तिघांची एक त्रिपुटी. झालं. चला खाली. अंतःकरण अध्यात्म, स्फुरण अधिभूत आणि विष्णू अधिदैव, या तिघाकडून क्रिया होते.
जी तिघ असेल, स्फुरणरूपाचा विषय पाहिजे, अंतकरण पाहिजे आणि देवताही पाहिजे विष्णू, आहे की नाही? तर काय घडतं? अंतकरणाकडून स्फुरण घडतं, असा अर्थ आहे. या तिघाकडून क्रिया होते. ठीक आहे ना? या तिघापैकी एकही जरी कमी असेल तरी क्रिया होणारच नाही. जेवढ्या आपण त्रिपुटी आता इथे सांगितलं जाणार आहे त्या त्या त्रिपुटीपैकी एक जरी कमी असेल तरी व्यवहार घडणार नाही. या तिघापैकी एकही जरी कमी असेल तरी क्रिया होणारच नाही. त्याचप्रमाणे मन, अध्यात्म, संकल्प, विकल्प, अधिभूत म्हणजे विषय आणि चंद्रमा हे काय झालं? देवता, अधिदैव. या तिघाकडून संकल्प रूप क्रिया होते. ठीक. अशाच प्रकारचे बुद्धी, चित्त, अहंकार यातील प्रत्येकाची त्रिपुटी जाणावी. कोष्टकात दिलंच आहे साफ स्पष्ट. या त्रिपुट्या तू जाणतोस, हे महत्वाचं आहे. श्रीगुरु सांगतात की या सर्व त्रिपुट्यांना तू जाणतोस. म्हणजे त्रिपुटी काय झाली? दृश्य, आणि तू त्याचा द्रष्टा. या त्रिपुट्या तू जाणतोस म्हणून याच तू नाहीस, तू याचा साक्षी आहेस. लागलं पुढे. आता हे झालं अंतकरण पंचकाच्या त्रिपुट्या. आता पुढे 5 ज्ञानेंद्रियांच्या त्रिपुट्या खालील कोष्टकात दिल्याप्रमाणे समजाव्या. तर ज्ञानेंद्रिय त्रिपुटींचं कोष्टक, कोष्टक म्हणजे तक्ता 4 नंबरचा. अध्यात्म, अधिभूत, अधिदैव. ठीक आहे. तर श्रोत्र हे इंद्रिय झालं, त्याचा विषय झाला कोण? शब्द, आणि देवता झाली कोण? दिशा. तिघ असेल तरच श्रोत्र इंद्रियाच्या द्वारे शब्दाचं ज्ञान होऊ शकतं. पुन्हा त्वचा म्हणजे त्वग इंद्रिय, अधिभूत आहे, विषय आहे स्पर्श, देवता आहे वायू, तिघांची त्रिपुटी. पुन्हा चक्षु, चक्षु म्हणजे डोळे, बरोबर. पुन्हा विषय कोण? रूप, आणि देवता आहे सूर्य. ठीक आहे जी, तिघांची त्रिपुटी. जिव्हा रसनेंद्रिय, विषय आहे रस आणि देवता आहे वरुण, या तिघांची त्रिपुटी. तसंच घ्राणेंद्रिय, विषय आहे गंध आणि देवता आहे अश्विनी कुमार, या तिघांची एक त्रिपुटी आहे. पुढे श्रोत्र अध्यात्म, शब्द अधिभूत आणि दिशा अधिदैव या त्रिपुटीच्या योगाने म्हणजे ही तिन्ही मिळून ऐकणे ही क्रिया घडते. शब्द नसेल, श्रोत्र असेल, देवता असेल तरी ऐकणं होणार नाही. ऐकणे श्रोत्र आहे, शब्द आहे, पण देवता नसेल तरी ऐकणं घडणार नाही. देवता आहे, शब्द आहे, पण श्रोत्र इंद्रियच नाही तरी सुद्धा ऐकायला कळणार नाही. असं आहे. यापैकी एकही जरी कमी असेल तरी क्रिया घडणार नाही. ठीक. पुढे उदाहरणार्थ चक्षु अध्यात्म आहे, रूप अधिभूत आहे, परंतु अधिदैव सूर्य जर नसेल तर जीवास दिसणार नाही. सरळ आहे. सूर्य व रूप आहेत पण चक्षु नाहीत. सूर्य आहे आकाशामध्ये, देवता आहे, रूप विषयही आहे, पण पाहण्यासाठी लागणारे चक्षु डोळे हेच नाही तरी सुद्धा काय दिसणार नाही. पण चक्षु नाही तरी सुद्धा त्यास दिसावयाचे नाही. त्याचप्रमाणे सूर्य आणि चक्षु आहेत पण रूप नाही, मग दिसेल का? नाही. तरी सुद्धा त्यास दिसावयाचे नाही. अशाच बाकीच्या राहिलेल्या ज्ञानेंद्रियांच्या त्रिपुट्या समजाव्या. लागला अर्थ? या त्रिपुट्या तू जाणतोस म्हणून त्या तू नव्हेस. श्रीगुरु सांगताय शिष्याला, या त्रिपुटीला तू जाणतो, आहे की नाही? चक्षुला जाणतो, त्याच्या विषयाला जाणतो, त्याच्या देवतेला जाणतो. याचा अर्थ हे दृश्य आहे, तू त्यांचा द्रष्टा आहे. दृश्याहून द्रष्टा भिन्न असतो. अर्थात हे त्रिपुटी म्हणजे तू नाहीस. पर्यायाने सूक्ष्म शरीर म्हणजे तू नाही. कारण श्रोत्राधिक हे सर्व तत्व कशात येतात? सूक्ष्म शरीराच्या अंतर्गत आहे. अशाच बाकीच्या राहिलेल्या ज्ञानेंद्रियांच्या त्रिपुट्या समजाव्या. त्या त्रिपुट्या तू जाणतोस म्हणून त्या तू नव्हेस. क्रिया त्रिपुट्यांच्या आहेत, अर्थात तुझ्या नाहीत. तू त्यांचा साक्षी आहे. त्रिपुटी तू नाही, त्रिपुटीतून घडणारी क्रिया ती देखील तू नाही, तू त्यांचा साक्षी आहेस. पुढे आता 5 कर्मेंद्रियांच्या त्रिपुट्या खालील कोष्टकात दिल्याप्रमाणे समजाव्या. ठीक. कर्मेंद्रिय त्रिपुटी कोष्टक क्रमांक 5. अध्यात्म, अधिभूत, अधिदैव. वाचा, वागेंद्रिय. ठीक आहे. विषय आहे वचन म्हणजे बोलणे, आणि देवता आहे कोण? अग्नी. तिघांची त्रिपुटी. पाणी, पाणी म्हणजे हात. आदान, आदान म्हणजे घेणे,
प्रदान म्हणजे देणे, तिथं नाही प्रदान समजून घ्यायचं, देणे घेणे हा विषय आहे. आणि देवता आहे कोणती? इंद्र. पाद, पाद म्हणजे पाय, आणि गमन म्हणजे जाणे येणे हा झाला काय विषय. आणि उपेंद्र म्हणजे विष्णू ही झाली देवता. शिष्ण म्हणजे जननेंद्रिय, आनंद रतिभो, आणि देवता आहे कोण? प्रजापती. त्याच्यानंतर गुद, गुदेंद्रिय, विषय काय? विसर्ग, विसर्ग म्हणजे मलत्याग, आणि देवता यमराज. ठीक आहे. वागेंद्रिय अध्यात्म, वचन अधिभूत, आणि अग्नी अधिदैव या त्रिपुटीच्या योगाने शब्द बोलण्याची क्रिया घडते. सरळ आहे. या तीपैकी कोणती एक जरी कमी असेल तरी सुद्धा क्रिया घडणार नाही. कळलं? तिन्ही असले पाहिजे. याचप्रमाणे बाकीच्या सर्व कर्मेंद्रियांच्या त्रिपुट्या जाणाव्या. या त्रिपुट्या तू ओळखतोस म्हणजे तू यांना जाणतोस. अर्थ या दृश्य आहेत. अर्थात याच तू नाहीस, म्हणजे त्रिपुटी म्हणजे तू नाहीस. क्रिया त्रिपुट्यापासून घडतात म्हणून तुझ्याही नाहीत. तू त्यांचा साक्षी आहेस, द्रष्टा आहेस. या त्रिपुटीहून तू वेगळा आहेस, त्यांचा अधिष्ठान आहे. या त्रिपुटींचा प्रेरक तू आहे, त्या प्रेरी आहेत. आणि प्रेर्यापासून प्रेरक हा वेगळा असतो, हा त्याचा अर्थ आहे. तर प्रेरक म्हणजे प्रेरणा देणारा, प्रेर्य म्हणजे प्रेरित होणारा. त्या त्रिपुट्या काय आहे? प्रेरित होणारे आहे. आणि तू त्यांचा काय आहे? प्रेरक आहे. प्रेरक आहे म्हणजे केवळ तुझ्या सत्ता मात्राने त्या चालतात, तुला काही करायची गरज पडत नाही. तू निष्क्रिय आहे, क्रियारहित आहे. कोण? तू म्हणजे कोण? आत्मा. कळलं की नाही? असं त्याचा अर्थ आहे. आत्मा हेच आपलं स्वरूप आहे. ही झाली तिसरी प्रक्रिया. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रक्रिया चौथी सापडलं का? प्रारंभी अंतकरणादी 25 तत्वे सांगितली, बरोबर? पान नंबर 110-11 वर त्यात मोठ्या कोष्टकात दिलेले आहे सर्व, आहे की नाही? काय? प्रारंभी अंतकरणादी 25 तत्वे सांगितली. अंतकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक, प्राण पंचक, विषय पंचक, पाचा 25. प्रारंभी अंतकरणादी जी 25 तत्वे सांगितली ती सर्व पंचमहाभूताच्या सात्विक, राजस आणि तामस भागापासून उत्पन्न होतात. 5 महाभूत आहे की नाही, त्यांच्या सत्वगुणापासून, राजस म्हणजे रजगुणापासून, आणि तामस भागापासून म्हणजे तमोगुणापासून उत्पन्न होतात. कारण प्रत्येक भूत हे त्रिगुणात्मक आहे. कारण त्या भूताला उत्पन्न करणारी जी माया ती सुद्धा कशी आहे? त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणात्मक मायेपासून आकाश, वायू, अग्नी वगैरे जे भूत 5 उत्पन्न झाले ते सुद्धा त्रिगुणात्मक आहे. 3 गुण आहे त्यांच्या ठिकाणी, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. तर त्या 3 गुणापासून ही 25 तत्व उत्पन्न झालेले आहेत. म्हणून ती सर्व तत्वे पंचमहाभूतांचे कार्य आहेत असे जाणावे. तू त्यांचा द्रष्टा, साक्षी आहेस. चला शिष्य, गुरु महाराज या 25 तत्वापैकी कोणकोणती तत्वे कोणकोणत्या भूतांच्या सात्विक, राजस व तामस भागापासून झालेली आहेत ते सांगावे. ठीक आहे ना? म्हणजे ठीक आहे 25 तत्व आहे, पण त्या 25 तत्वापैकी कोणते तत्व कोणत्या भूताच्या कोणत्या गुणापासून झालेलं आहे हे मला सविस्तर कळावं अशी इच्छा आहे. कोण म्हणतो? शिष्य. भागापासून झालेले आहेत ते सांगावे. सांगतात मग श्री गुरु. पंचभूताच्या सात्विक भागापासून 5 अंतकरणे व 5 ज्ञानेंद्रिय झाली आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 अंतकरण किती झाले? 10. ही 10 कशापासून उत्पन्न झाली? भूतांच्या सत्वगुणापासून, बरोबर? त्यांच्या राजस भागापासून, त्यांच्या पंचभूतांच्या राजस भागापासून, रजगुणापासून 5 प्राण व 5 कर्मेंद्रिय झाली. 5 आणि 5 10 आहे की नाही? 10 आणि 10 20 आहे की नाही? हे झालं. आणि त्यांच्या तामस भागापासून 5 विषय झाले आहेत. 20 आणि 5 25 आहे की नाही? सत्वगुणापासून 10, रजगुणापासून 10 आणि तमोगुणापासून 5. ठीक आहे, पुढे शिष्य. आपण आकाशादी पंचभूताच्या सात्विकादी भागापासून एकंदर मिळून 25 तत्वांची उत्पत्ती सांगितली आत्तावर मोठ्या मोठ्या भाषेमध्ये, आहे की नाही? भूतांच्या सत्वगुणापासून 5 अंतकरण, 5 ज्ञानेंद्रिय. भूतांच्या रजगुणापासून 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण.
आणि भूतांच्या तमोगुणापासून 5 विषय एवढं सांगितलं. पण नेमकं कोणत्या भूताच्या सत्वगुणापासून कोण झालं, कोणत्या भूताच्या रजगुणापासून कोण झालं, कोणत्या भूताच्या तमोगुणापासून कोण निर्माण झालं, असं सविस्तर एक एक विषय वेगळा करून सांगितलाय का? नाही. शिष्य म्हणतो असं फोड करून मला सांगा, हो माझी एवढी बुद्धी चालत नाही. शिष्य म्हणतो आपण आकाशादी पंचभूताच्या आपण आकाशादी पंचभूताच्या सात्विक आदी भागापासून एकंदर मिळून 25 तत्वांची उत्पत्ती सांगितली. तरी पण प्रत्येक भूताच्या सात्विक भागापासून, तसंच प्रत्येक भूताच्या राजस भागापासून व तामस भागापासून, म्हणजे प्रत्येक भूताच्या तामस भागापासून उत्पन्न झालेली निरनिराळी तत्वे स्पष्टपणे ध्यानात येतील अशा रीतीने सांगावी. कोण म्हणतो? शिष्य. उत्तर देत आहे श्री गुरु. पंचमहाभूताच्या सात्विक, राजस व तामस भागापासून उत्पन्न झालेली निरनिराळी तत्वे समजण्यासाठी हे पुढील कोष्टक दिले आहे. ठीक. सात्विकादी भागांच्या तत्वांचे कोष्टक क्रमांक 6. तर पंचभूते, ठीक आहे, खाली दिले आकाशाच्या, वायूच्या, तेजाच्या, आपाच्या आणि पृथ्वीच्या, हे 5 भूत आहेत. तर इकडं पुढे दिलं आहे सात्विक भागापासून, राजस भागापासून आणि तामस भागापासून 3 विभाग दाखवले ना. त्यात सात्विक भागापासून याच्यात 2 अंश, 2 भाग केले. 5 अंतःकरणे, 5 ज्ञानेंद्रिय. राजस भागापासून याच्यात 2 भाग केले. 5 वायू म्हणजे 5 प्राण आणि पुन्हा 5 कर्मेंद्रिय. आणि इकडं तामस भागापासून या याच्यामध्ये काय 5 विषय कॉलम मध्ये. आता खाली बघा, तर आकाशाच्या दिलंय की नाही, तर आकाशाच्या पुढं वाचत जायचं. आता तर आकाशाच्या पुढं काय आहे? अंतःकरण. म्हणजे काय झालं हे? आकाशाच्या सत्वगुणापासून अंतःकरण. बरोबर. पुन्हा पुढं आहे श्रोत्र, तर आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्र. मग आता स्पष्ट होऊ राहिले की नाही? तर आकाशाच्या सत्वगुणापासून 2 उत्पन्न झाले, एक अंतःकरण, एक श्रोत्र. आता व्यान आलं पुढं, याचं कसं वाचणार? आकाशाच्या राजस भागापासून व्यान नावाचा प्राण, तसेच आकाशाच्या राजस भागापासून वाचा नावाचं कर्मेंद्रिय, वाणी. ठीक आहे. आणि आकाशाच्या तमोगुणापासून उत्पन्न झालाय कोण? शब्द. झाले 5 हे. तर मग आकाशापासून काय काय उत्पन्न झालं? अंतःकरण, श्रोत्र, व्यान, वाचा आणि शब्द. सापडलं? कोष्टक नंबर 4 मध्ये 110 पेजवर बघा तुम्ही, तिथे दिले आहे. तर अंतःकरण, त्याच्या पुढं व्यान. कारण आता ही जी प्रक्रिया आहे, 4थी प्रक्रिया, ही वाचताना हे कोष्टक कसं पाहावं असा निर्देश पूर्वी केलेला आहे. काय सांगितलं होतं? उत्तरेकडून दक्षिणेकडे. मग बघा, तर सापडलं का? आकाश, त्याच्या पुढे अंतःकरण, व्यान, श्रोत्र, वाचा आणि शब्द. झालं. हे 5 कोणापासून उत्पन्न झाले? आकाशापासून. त्याच्या खाली वायू आहे. वायूपासून 5 कोणते? मन, समान, त्वचा, पाणी, स्पर्श. त्याच्यापासून बुद्धी, उदान, चक्षु, पाद, रूप. जलापासून चित्त, प्राण, जिव्हा, कृष्ण, रस. आणि पृथ्वीपासून अहंकार, अपान, घ्राण, बुध आणि गंध. कळलं? असं वाचायचं आहे. तर ते बघा आता इकडं कोष्टक नंबर 6 मध्ये या. तर तेजापासून उत्पन्न झालेले तत्व, तेजाच्या सत्वगुणापासून बुद्धी आणि चक्षु, तेजाच्या राजस भागापासून उदान आणि पाद, आणि तेजाच्या तमोगुणापासून रूप. पुढे आपाच्या सत्वगुणापासून चित्त आणि जिव्हा, आपाच्या म्हणजे जलाच्या राजस भागापासून प्राण आणि शिष्ण, आणि जलाच्या तामस भागापासून रस. पृथ्वीच्या सात्विक भागापासून अहंकार आणि घ्राण, पृथ्वीच्या राजस भागापासून अपान आणि गुद, आणि पृथ्वीच्या तामस भागापासून गंध उत्पन्न झाला आहे. कळलं? कोष्टक नंबर 6. आता कोष्टकाचा अर्थ असाच खाली दिलेला आहे, तो आपण वाचूया. आकाशाच्या सात्विक भागापासून
अंतकरण व श्रोत्रेंद्रिय ही झाली आहेत. लक्ष झालं का? त्याच्या राजस भागापासून त्याच्या आकाशाच्या राजस भागापासून व्यानवायू व वागेंद्रिय ही झाली आहे. आणि त्याच्या तामस भागापासून त्याच्या आकाशाच्या तामस भागापासून शब्द विषय झाला आहे. बरोबर. याचप्रमाणे वायू आदी करून बाकीच्या 4 भूतांच्या सात्विक आदी भागापासून मन त्वचा आदी करून तत्वे उत्पन्न झाली आहेत असे समजावे. झालं. पुढे शिष्य 5 अंतःकरणे व 5 ज्ञानेंद्रिये पंचभूताच्या सात्विक भागापासून झाली आहेत असे आपण सांगितले. बरोबर. आत्तावर काय सांगितलं की 5 अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय कुणापासून उत्पन्न झाली? पंचभूताच्या सात्विक भागापासून झाली आहेत असे आपण सांगितले. त्याला प्रमाण काय बरे? बघा, प्रमाण विचारतोय. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने सांगताय काही काय नेमकं काय आधार काय याला? मोघम 45 आहे. कळलं की नाही? काही माणसं असतात ना जगात कसे मोघम 45. कुठंच काही ठाव ठिकाणा नसतो. ठाव ठिकाण नसतं म्हणजे काय? आपण काय करतो आहोत, काय केलं पाहिजे आहे की नाही, आपलं कर्तव्य काय अकर्तव्य काय काही त्यांना घेणं देणं नसतं. कोणती वस्तू जिथल्या तिथे ठेवायची नसते. ज्याचं त्याला करायचं नसतं आहे की नाही. जेवायचं तेव्हा करायचं नसतं. कधी झोपायचं आणि कधी उठायचं, कधी खायचं, कुठली वस्तू कुठं ठेवायची आणि कोणाला काही बोलायचं आणि कोणाला काही द्यायचं. याला म्हणतात मोघम 45. पण असं असू नये. 8-45च असलं पाहिजे. 8-45 असलं म्हणजे पाहिजे म्हणजे कसं? जिथल्या तिथं, ज्याचं त्याला, जेव्हाच्या तेव्हा. ही 3 सूत्र आहे जीवनामधले. ही 3 सूत्र ज्याने पाळले ना तो यशस्वी होतो. काय काय? जेव्हाच्या तेव्हा, जिथले तिथे आहे की नाही, ज्याचं त्याला. जी वस्तू जिथून घेतली तिथंच ठेवायची आहे की नाही. कुठेही कोणती वस्तू कुठं ठेवली सापडणार नाही लवकर, वेळेवर काम नाही देणार ती. कळलं की नाही? चला, काय चाललंय आपलं? शिष्य काय म्हणतोय? प्रमाण सांगा, प्रमाण. ठीक आहे. गुरु म्हणजे गुरु बोलतात. गीतेचा आधार देत आहे श्रीमद भगवद्गीता. गीतेत सत्वात संजायते ज्ञानम असे सांगितले आहे. सत्वात संजायते ज्ञान म्हणजे सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते असं सांगितलं आहे. त्या आधारावरून हे सिद्ध होतं काय की सत्वगुणापासून कोण उत्पन्न झालं आहे. की ज्याच्यापासून ज्ञान उत्पन्न होतं ते सत्वगुणापासून उत्पन्न झालंय असल्याचा अर्थ आहे. कारण सत्वापासून ज्ञान होतं ना. हा बघा, आता सत्वात संजायते ज्ञानम असे सांगितले आहे म्हणजे सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते असे सांगितले आहे. हे कसे ते पहा. अंतःकरण मन बुद्धी इत्यादिकापासून सुखदुःखाचे ज्ञान होतं की नाही. मग सुखदुःखाचं ज्ञान होऊ राहिलं. ज्ञान आणि ते ज्ञान कोणापासून उत्पन्न होतं? सत्वगुणापासून. इथं कोणापासून उत्पन्न होऊ राहिलं? अंतःकरण मन बुद्धी इत्यादिकापासून. याचाच अर्थ हा होतो की अंतःकरण मन बुद्धी हे सर्व सत्वगुणाचंच कार्य आहे. जर सत्वगुणाचं कार्य नसतं तर त्यांच्यापासून ज्ञान उत्पन्न झालं नसतं. लागला अर्थ? चला, अंतःकरण मन बुद्धी इत्यादिकापासून सुखदुःखाचे ज्ञान होते आणि श्रोत्र त्वचा चक्षु वगैरे 5 ज्ञानेंद्रियापासून शब्द स्पर्श रूप आदी विषयांचे ज्ञान होते. बरोबर. श्रोत्रापासून शब्दाचं ज्ञान, त्वगेंद्रियापासून स्पर्शाचं ज्ञान, चक्षुपासून रूपाचं ज्ञानच उत्पन्न होऊ राहिलं ना. कोणापासून? श्रोत्र त्वचा चक्षु इत्यादिकापासून. आणि गीता काय सांगते? सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं. आणि ज्ञान उत्पन्न होऊ राहिली तर श्रोत्रापासून त्वगेंद्रियापासून चक्षुरादी इंद्रियापासून. याचा अर्थ हे काय आहे? सत्वगुणाचंच कार्य आहे. श्रोत्र त्वचा चक्षु वगैरे 5 ज्ञानेंद्रियापासून शब्द स्पर्श रूप आदी विषयांचे ज्ञान होते. म्हणून या गीतेच्या प्रमाणावरून. बरोबर. आणि तिथं अर्थात शब्द आहे ना, अर्थात शब्दाच्या जागेवर पाहिजे आणि. अनुभवाच्या प्रमाणावरून. कारण अनुभव आहे. श्रोत्रेंद्रियापासून शब्दाचं ज्ञान होतं, त्वगेंद्रियापासून स्पर्शाचं ज्ञान होतं आणि आहे की नाही, हा अनुभव. त्यापासून ज्ञान उत्पन्न होतं, त्या इंद्रियापासून ज्ञान उत्पन्न होतं, अनुभव. आणि गीता सांगते सत्वगुणापासून ज्ञान होतं. मग याच्यावरून
ज्या अर्थी ज्ञान उत्पन्न होऊ राहिलं त्या अर्थी हे सर्व श्रोत्रादी इंद्रिय आणि अंतःकरण पंचक सत्वगुणाचंच काय आहे, कार्य आहे. आणि अनुभवाच्या प्रमाणावरून ती सात्विक भागापासून झाली आहेत असे समजावे लागलं. पुढे शिष्य पंचप्राण व 5 कर्मेंद्रिय पंचभूताच्या राजस भागापासून झाली आहेत हे कसे खरे ठरते ते सांगावे. ठीक आहे जी. पंचप्राण आणि 5 कर्मेंद्रिय कुणापासून उत्पन्न झाले म्हणून सांगितलं आहे, 5 भूताच्या राजस भागापासून. मग हे कसं काय बरं, याला काय आधार आहे? तुम्ही वर आधार दिला सत्वगुणापासून उत्पन्न होतात म्हणून 5 अंतःकरण आणि 5 ज्ञानेंद्रिय सत्वगुणाचं कार्य आहे हे कळालं. पण आता 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय हे रजोगुणापासून उत्पन्न झाले, याला आधार काय, याला प्रमाण काय, असा प्रश्न करतोय शिष्य. ठीक आहे. बघा, पंचप्राण व पंचकर्मेंद्रिय पंचभूताच्या राजस भागापासून झाली आहेत हे कसे खरे ठरते ते सांगावे. सापडलं का उत्तर? श्री गुरु देतात, रजोगुणापासून ज्या प्रकारची क्रिया घडते, म्हणजे रजोगुणापासून काय घडत असते, क्रिया, त्याच प्रकारची क्रिया 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिये यांच्यापासून स्पष्टपणे घडते. रजोगुण हा क्रियेचा उत्पादक आहे. रजोगुणापासून क्रिया घडते, कळलं की नाही? आणि 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यापासून सुद्धा क्रिया घडते. यावरून हे ठरतं की 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय हे रजोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. बघा, त्याच प्रकारची क्रिया 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यापासून स्पष्टपणे घडते. म्हणून प्राण आणि कर्मेंद्रिय ही पंचमहाभूताच्या राजस भागापासून झाली आहेत असे समजावे. लागला अर्थ? चला पुढे. शिष्य 5 विषय तामस भागापासून झाले आहेत हे खरे कशावरून? मग म्हणे ठीक आहे, आता विषय तमोगुणापासून उत्पन्न झाले असं तुम्ही सांगितलं म्हणे. मग हे कसं बरं? याला काही युक्ती आहे का तुमच्याकडं की 5 विषय हे तमोगुणापासून उत्पन्न झाले आहेत हे सिद्ध करण्याकरिता काय आधार? असा प्रश्न आहे शिष्याचा. उत्तर, 5ही विषयात ज्ञान नाही. 5 विषय आहे, त्यांच्यामध्ये ज्ञान आहे का? शब्द स्पर्श रूप रसगंध कसे आहेत? स्वतः जड आहेत, ज्ञान नाही आहे. 5ही विषयात ज्ञान नाही, ते केवळ जड रूप आहे. त्यामुळे ते तामस भागापासून झाले आहे. तमोगुण हा जड आहे आणि ज्या अर्थी विषय जड स्वरूप आहे त्या अर्थी हे तमोगुणापासून उत्पन्न झालेले आहेत. 5ही विषयात ज्ञान नाही, ते केवळ जड रूप आहे. त्यामुळे ते तामस भागापासून झाले आहेत असे सांगितले. या सर्व तत्वास तू जाणतो. आता पुन्हा त्या मूळ मुद्द्यावर आले. कारण सूक्ष्म शरीर तू नाही, तुझं नाही, तू त्याच्याहून वेगळा आहे. हे पक्क हृदयात बसलं पाहिजे. याकरिता पुन्हा पुन्हा ती गोष्ट सांगितल्या जात आहे की या सर्व तत्वास तू जाणतोस. कोण बोलत आहे? श्री गुरु बोलतात. कुणाला? शिष्याला. या सर्व तत्वास तू जाणतोस म्हणून हीच तू नाहीस, ही तत्व तू नाहीस. ही सर्व पंचमहाभूतांची आहेत, अर्थातच तुझी नाहीत. म्हणजे तू नाही, तुझी नाही. तू कसा आहे मग? अकर्ता, अभोक्ता असा त्यांचा साक्षी आत्मा आहे. साक्षी आहे, द्रष्टा आहे की नाही? आणि ते सर्व दृश्य आहे. आणि दृश्याहून द्रष्टा हा वेगळा असतो. लक्षात आलं जी? चला, ही झाली 4थी प्रक्रिया. बरोबर. आता प्रक्रिया किंतवी? 5वी. शिष्य महाराज, आपण माझा आत्मा अकर्ता, अभोक्ता व साक्षी आहे असे म्हटले. बरोबर. माझा आत्मा कसा आहे? अकर्ता, म्हणजे कर्तृत्व त्याच्या ठिकाणी नाही आहे, काही तो करत नाही आहे, अकर्ता आहे. पुन्हा कसा आहे? अभोक्ता आहे, भोक्ता भी नाही आहे. पुन्हा कसा आहे? साक्षी आहे, केवळ पाहणारा आहे, प्रकाशक आहे, द्रष्टा आहे. ठीक. महाराज, आपण माझा आत्मा अकर्ता, अभोक्ता व साक्षी आहे असे म्हटले, तर मग या देहात करता तरी कोण आहे? ठीक आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी मानतो की आत्मा करता नाही आहे, पण कोणीतरी करता असला पाहिजे ना. या शरीरामध्ये नेमकं करता कोण आहे ते मला सांगा. ठीक आहे. तर मग या देहात करता तरी कोण आहे व सुखदुःखाचा भोगता तरी कोण आहे? कोण करता आहे, कोण भोगता आहे असं. आणि ती सुखदुःखे कोणकोणत्या साधनांनी तो भोगता भोगतो
आहे की नाही? भोक्ता कोण, पहिला प्रश्न, बरोबर आहे की नाही? कर्ता कोण, हा एक प्रश्न. कर्ता कोण, भोक्ता कोण. बरं, तो जो कर्ता किंवा तो जो भोक्ता असेल तो सुखदुःखे कोणत्या साधनांनी भोगतो, म्हणजे त्याच्या भोगण्याचं साधन काय, हा प्रश्न. साधनाने तो भोगतो हे सर्व स्पष्ट समजेल अशा रीतीने कृपा करून सांगावे. आलं? चला उत्तर. श्री गुरु, या देहात 5 अंतःकरणे कर्त्री व भोक्त्री आहेत, आहे की नाही? भोक्ती आणि कर्ती म्हणजे कर्ता आणि भोक्ता कोण आहे? 5 अंतःकरण पंचक हे कर्ता आणि भोक्ता आहे. तिथं पान नंबर 110 वर जे कोष्टक दिलं आहे त्यात आकाशाचे अंतःकरण पंचक त्या खाली कंसात दिले बघा, कर्ते भोक्ते, आहे की नाही? म्हणजे अंतःकरण पंचक हे कर्ते भोक्ते आहे. वायूचे प्राण पंचक हे वाहन आहे, दिलाय तिथं. तेजाचे ज्ञानेंद्रिय पंचक काय आहे? द्वार. आणि आपाचे कर्मेंद्रिय पंचक काय आहे? सेवक. आणि पृथ्वीचे विषय पंचक काय आहे? भोग. दिलं होतं की नाही? त्याचं स्पष्टीकरण करता येत आता या प्रक्रियेमध्ये, 6व्या प्रक्रियेत. बघा आता एक गोष्ट. श्री गुरु, या देहात 5 अंतःकरणे कर्त्री व भोक्ती आहेत. 5 प्राण आणि 5 प्राण या कर्त्या भोक्त्याची वाहने आहेत. वाहन कोण? 5 प्राण ही वाहनं आहेत, आहे नाही? त्या वाहनावर बसून ते जातात भोगण्याकरिता. बरं, 5 ज्ञानेंद्रिय त्यांची द्वारे आहेत, म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमाने ते भोगतात. म्हणजे द्वार कोण झालं मग? 5 ज्ञानेंद्रिय. आणि 5 विषय त्यांचे भोग आहेत, कळलं? आणि 5 कर्मेंद्रिय त्यांचे सेवक आहेत, त्यांना मदत करणारे आहेत, सेवक करणारे आहेत, त्या कर्त्या भोक्त्याचे सेवक आहेत. तू या सर्वात जाणणारा अकर्ता अभोक्ता असंग आत्मा आहेस. ठीक. तर कर्ता भोक्ता कोण? अंतःकरण पंचक. वाहन कोण? प्राण पंचक. ठीक आहे. सेवक कोण? कर्मेंद्रिय पंचक. द्वार कोण? ज्ञानेंद्रिय पंचक. आणि भोग कोण? विषय पंचक. बरोबर. चला. आणि आत्मा मात्र या सर्वाहून वेगळा आहे. ठीक आहे. तू या सर्वात जाणणारा अकर्ता अभोक्ता असंग आत्मा आहेस. पुढे शिष्य, महाराज, अंतःकरण पंचक हे कर्तृभोक्ते आहेत, प्राण पंचक त्यांचे वाहन आहे, ज्ञानेंद्रिय पंचक त्यांचे द्वार आहे, विषय पंचक त्यांचा भोग आहे आणि कर्मेंद्रिय पंचक त्यांचा सेवक आहे. असे आपण सर्वसाधारण रीतीने, म्हणजे मोठ्या मोठ्या भाषेत सांगितलं, सर्वसाधारण रीतीने म्हणजे समुच्चय करून सांगितले. समुच्चय करून म्हणजे समूह रूपाने, एकट्ठा रूपाने सांगितले. असं वेगवेगळं विश्लेषण करून सांगितलं. पण त्या अंतःकरण पंचकातील कोणकोणते करते भोगते, कोणकोणत्या वाहनावर बसून, कोणकोणत्या द्वारात येऊन काय काय भोगते आणि त्याची कोणकोणता सेवक सेवा करतो, हे ते सर्व खुलासेवार मला समजेल अशा रीतीने विचारपूर्वक सांगावे. कळलं की नाही? एकाएकाचं सांगावं. कोणता करता कोणत्या वाहनावर बसतो, कोणत्या द्वाराच्या माध्यमाने कोणत्या विषयाचा भोग भोगतो आणि त्याची सेवा कोण करतो, असं वेगवेगळं करून दाखवा. असं गुरु. आकाशाचे अंतःकरण आहे की नाही, हे तत्व. आता अंतःकरण पंचकातील पहिलं घेतलं कोण? अंतःकरण. ते काय करतं? तर आकाशाचे अंतःकरण हे तत्व कर्ते व भोगते आहे. कर्ता किंवा भोगता आहे कोण? अंतःकरण. त्याचं वाहन कोण? व्यान. व्यान वाहनावर बसून श्रोत्रद्वारात येते. कोणत्या दरवाजात येतं? श्रोत्रद्वारात येतं. कोण? अंतःकरण. कशावर बसून? व्यानावर बसून. कुठे येतं? श्रोत्र. वाहनावर बसून श्रोत्रद्वारात येते आणि शब्द विषयरूप भोग भोगते. शब्द तिकडून कोणी बोललं लगेच ऐकायला येतो. कळलं की नाही? मग श्रोत्र म्हणजे कान रूपी दरवाजाच्या माध्यमाने अंतःकरण शब्दाचा उपभोग घेतं. आणि कशावर बसलेलं आहे ते वाहन काय आहे? व्यान. ठीक आहे ना? आणि शब्द विषयरूप भोग भोगते. आणि कानाच्या योगाने अनुकूल अथवा प्रतिकूल शब्द ऐकल्याने, अनुकूल किंवा प्रतिकूल शब्द, 2 प्रकार शब्द आहे. काही शब्द कसे असतात? अनुकूल असतात. काही शब्द कसे असतात? प्रतिकूल.
कोणी स्तुती करायला लागलं, वाहवा करायला लागलं तर ते अनुकूल शब्द वाटतात, आणि कोणी निंदा करायला लागलं, शिव्या द्यायला लागलं तर ते प्रतिकूल शब्द वाटतात, है की नाही? कानाच्या योगाने अनुकूल अथवा प्रतिकूल शब्द ऐकल्याने अंतःकरणात सुख दुःख रूप भोग. अनुकूल शब्द ऐकले तर सुख, आणि प्रतिकूल शब्द ऐकले तर दुःख. आणि वाचा सेवक आहे बघा. अंतःकरण जे आहे ना, करता भोगता, त्याचं सेवा कोण करतं? वाचा. कारण वाणी तिकडून बोलेल तरच श्रोत्राच्या द्वारे शब्द ऐकायला येईल, मग सुखदुःख उत्पन्न होतील. म्हणून सेवक आहे कोण? वाचा. वाचा सेवक अंतःकरणाची सेवा करतो, आणि अंतःकरण करते भोगते असून तू आत्मा त्यात जाणणार आहेस. पण तू मात्र या पाचहीहून वेगळा आहेस. त्या सर्वांना जाणणार आहे की अंतःकरण करता आहे, त्याचं वाहन व्यान आहे, द्वार आहे श्रोत्र, विषय आहे शब्द, सेवक आहे वाणी. या सर्वांना तू जाणतो की नाही? म्हणून तू याच्यावर सर्वहून कसा आहे? वेगळा आहेस. पुढे आता वायूचं मन सापडलं का? त्या मोठ्या कोष्टकामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जायचं आहे, बरोबर आहे की नाही? तो वायू. आता वायूचं काय आहे? मन. हा करता भोगता आहे मन. आता एक एक सांगू राहील इथंच. वायूचे मन हे करते व भोगते, असं भोगते समान या वाहनावर बसून. आता मन रूपी करता वाहनावर बसतो. कोणत्या? समान. 5 प्राणापैकी एक आहे ना समान. समान या वाहनावर बसून त्वचाद्वारात येऊन, कुठे येतो? त्वगिंद्रिय रूप द्वारामध्ये येऊन स्पर्श विषयास भोगते. स्पर्श विषयाचा भोग घेतोय, ठीक आहे ना? मग भोग कशाचा? स्पर्शाचा. द्वार कोणतं? त्वगिंद्रिय. आणि वाहन समान. करता मन. भोगता मन. मनच करता आणि भोगता आहे, कळलं? आणि मनाची सेवा कोण करतात? हात. बघा, आणि मनाची सेवा हात करतो. म्हणजे कसं काय बरं? मन करताय की नाही? करता भोगताय ना, ते सेवा कोण करतो? हात. कारण मनाचा जो दरवाजा आहे, मनाला भोग भोगण्याकरिता जो दरवाजा सांगितला वो कोणता आहे? त्वगिंद्रिय. मग त्वगिंद्रियावर काही जरी कुठं काही काय अनुकूल प्रतिकूलता आली तर हात लगेच तिथं जातो. काही प्रतिकूल गोष्ट आली सर त्याला बाजूला करतो. म्हणजे एका प्रकारे एका दृष्टीने मनाचीच तू काय करतोय? हात सेवा करताय. बघा, मनाची सेवा हात करतो. म्हणजे त्वचेला थंडी लागली, थंडीच्या दिवसात थंडी लागली तर तिच्यावर वस्त्र नीट पसरणे पांघरून घेतो. रात्री 12 वाजेनंतर थंडी वाजायला लागली तर लगेच हात काय करतात? पांघरून घेतात, आहे की नाही? कारण त्या त्वगिंद्रियाच्या द्वारे मनाला भोग घडतो ना, तर मनाला दुःख व्हायला लागतं. मग मनाला दुःख होऊ नये म्हणून लगेच त्याची सेवा करतो. कोण? हात. अंगावर घेतो. गरम व्हायला लागलं तर काढून टाकतो. मुंगी चावली तर, मच्छर चावला तर त्याला मारून टाकतो, फटकन मारून. कळलं की नाही? बघा कसं हात सेवा करतो. त्वचेला थंडी लागली तर तिच्यावर वस्त्र नीट पसरणे. ती जर उष्णतेमुळे घाम आला तर तिला पंख्याने वारा घालणे. घाम व्हायला लागला, गरमायला लागलं म्हणून पंख्याने वारा घालतो, घाम पुसतो. कळतं की नाही? इत्यादी प्रकारची सेवा हात करतो, बरोबर? त्वचेवर चंदनादिकांच्या मृदू व अनुकूल स्पर्शाने सुख व कठीण किंवा उष्ण वगैरे प्रतिकूल स्पर्शाने मनास दुःख होते. म्हणून सुख दुःखाचे भोगते मन आहे, बरोबर? बघा आता काय दिलंय. त्वचेवर चंदनादिकाचा कधी कधी मनुष्य काय करतो? लेप करतो, सुख व्हावं म्हणून. म्हणजे हात काय करतोय? मग सेवा करतोय. कळलं की नाही? कोणी कोणी अत्तर लावतात, आहे की नाही? अत्तर लावू नये पण, कारण अत्तर म्हणजे काय? केमिकल एक प्रकारचं. ते केमिकल टाकून बनवलेलं असतं, ते घातक आहे, ते लावायचं नाही. चंदन उघडायचा, घासायचा लाकूड दगडावर, आणि लावायचं असलं तर ते लावायचं, ठीक? चला, आयतं बाजारातलं चंदन जे असतं पावडर बनवून असं डबीत भरलेलं, ते नाही वापरायचं, त्यात केमिकल असतं, ठीक आहे? त्वचेवर चंदनादिकांच्या मृदू व अनुकूल स्पर्शाने सुख होतं मनाला, व कठीण किंवा उष्ण, कठीण स्पर्श, एखाद्या दगड फेकून मारला, आहे की नाही, तर दुःख होतं की नाही? कठीण किंवा उष्ण वगैरे प्रतिकूल स्पर्शाने, किंवा एखाद्याने इस्त्री गरम लावलीच हाताला, दंडाला, तर काय होतं? सुख होतं का दुःख? दुःख होतं. कठीण किंवा उष्ण वगैरे प्रतिकूल स्पर्शाने मनास दुःख होते. म्हणून सुखदुःखाचे भोगते कोण आहे? मन आहे. पण त्यात जाणणारा तू आत्मा सुखी किंवा दुःखी यातील एकही नाही. सुख दुःख अतीत आहे, सुख स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. कोण? कोण? बोल ना.
हा आत्मा. तू कोण आहे? तो नाव काय? पवन हे शरीराचं नाव आहे का आत्म्याचं नाव आहे? तू शरीर आहे का आत्मा आहे? आत्मा आहे. झालं तुला अर्ध ब्रह्म द्या. चला पुढे. आता तेजाच्या बाबतीत बोलतायत. तेजाचं बुद्धी हे एक तत्व आहे. हा पंक्ती पहा. तेजाची बुद्धी ही कर्त्री व भोक्ती आहे. करता भोक्ता आहे ना. उदान वाहनावर बसून चक्षुद्वारात येऊन, वाहन कोणतं? उदान. द्वार कोणतं? चक्षुद्वारात येऊन रूप विषयाचे ग्रहण करते, रूपाला पाहते. तिचा सेवक आहे पाय. बरोबर. कसं काय सेवक आहे पाय बा सांगताय. तो तिला रूप पाहावयास नेतो. तो पाय तिला काय करतो? रूप पाहायला घेऊन जातो. पाय आहे की नाही. बुद्धीला इच्छा झाली आता, चला आता लय दिवस झाले रूप पाहिलं नाही, रूप पाहायचं आहे म्हणून, आहे की नाही. मग जातो अंबाजोगाईला घेऊन पाय चित्रपट हॉलमध्ये आणि पाहत बसतो रूप 3 तास. कळलं की नाही. तिचा सेवक पाय आहे. तो तिला रूप पाहावयास नेतो. पण ते जाऊ नये चित्रपट हॉलमध्ये आणि पिक्चर खरं पाहूच नाही. आता आजकाल मोबाईलमुळं ते चित्रपट हॉल बी काय बंद पडत चालले जवळजवळ. क्वचित आहे शहरात, आहे की नाही. कारण मोबाईल सर्व मोबाईलने किती लोकांना मारलं अंदाज आहे? नाही बाबा. बघा ना तुम्ही. कॅल्क्युलेटर मारलं, कॅमेरा मारला, अजून काय मोबाईलच्या द्वारे जे कामं होऊ राहिले ते सर्व साधनं मारले. टॉर्च मारली, आहे की नाही. टॉर्चचं काम करतो ना कोण? मोबाईल. कॅल्क्युलेटरचं काम करतो, बँकिंगचे कामं करतो, आहे की नाही. पत्राचं काम, संदेशाचं काम आहे. डायरेक्ट दिसतं आता. कळलं की नाही. भरपूर खूप वस्तू मारल्या. कोणी? घड्याळ. घड्याळ मारली, कॅलेंडर मारलं, अजून कितीतरी वस्तू मारल्या. कोणी? मोबाईल. आणि एकटा मात्र राहिला. ज्याप्रमाणे उदाहरण कोरोनाने सारे रोग मारले आणि एकटा राहिला. बघा तुम्ही जगात आता कोणाला हार्ट अटॅक, कोणाला BP किंवा कोणाला काही असे दुसरे आजार, रक्तदाब, काही राहिलं का? काही नाही. सारे संपले आजार आणि एकटा राहिला. कोण? कोरोना. आणि तो बी कसा? मानसिक. वस्तू तर जगात आहेच नाही. वंद्यापुत्राप्रमाणे आहे. कोरोना म्हणजे काय? वंद्यापुत्राप्रमाणे नाहीच. पण लोकांना भ्रम झाला आहे कोरोना आहे म्हणून. आता भ्रम झाल्यावर काय करता, आहे की नाही. एकदा भ्रम झाला तर तो निघणं फार अवघड आहे ना. पोट्यात सरडा गेलाच नाही, पण पोटामध्ये सरड्या गेला हा भ्रम झाला. त्याच्यामुळे सारी आपत्ती आहे. कळलं? चला. तिचा सेवक पाय आहे. तो तिला रूप पाहावयास नेतो. म्हणजे डोळ्याने प्रिय पदार्थ पाहिल्याने बुद्धी सुखदुःखाची भोक्ती होते. बरोबर. पण तू तिचा द्रष्टा अभोक्ता आहेस. पण आत्मा मात्र काय आहे? तिलाही पाहणार आहे बुद्धीला. आणि द्रष्टा आहे. आणि पुन्हा कसा आहे तो? अभोक्ता आहे. भोक्ता नाही आहे. पुढे आपाचे. आप म्हणजे जल. आपाचं तत्व कोणतं? चित्त. ठीक. आपाचे म्हणजे जलाचे चित्त हे कर्ता व भोक्ता आहे. प्राण वाहनावर बसून तर चित्त हे कर्ता आणि भोक्ता ठरलं. मग ते प्राण वाहनावर बसतं आणि प्राणरूपी वाहनावर बसून द्वारात जातं. कोणत्या? रसनेंद्रियाच्या. बघा, चित्त हे कर्ता भोक्ता आहे. प्राण वाहनावर बसून जिव्हा द्वारात येऊन, जिव्हा म्हणजे रसनेंद्रिय, त्या द्वारात येऊन रस विषय भोगते. रस विषयाचा भोग घेत आहे. आणि त्याचा सेवक आहे कोण? शिष्ण, आहे की नाही. जननेंद्रिय. म्हणजे कसं काय? तर ते मदत करतं रसनेंद्रियाला आणि चित्ताला. समजा उदाहरणार्थ चित्त भोगता आहे आणि रसनेंद्रियाच्या द्वारे त्याने रसाचं ग्रहण केलं, आहे नाही. तर किती ग्रहण करून किती करेल? इनकमिंग किती चालू राहील? आउट गोईंग नसेल तर. आउट गोईंग महत्वाची आहे म्हणून इनकमिंग चालते. कळलं की नाही. आणि मग आउट गोईंग करणारं कोण आहे? जननेंद्रिय आहे. कळलं की नाही. आणि म्हणून जननेंद्रिय सेवक ठरलं. कळलं की नाही. चित्ताचं. चला. आणि त्याचा सेवक शिष्ण म्हणजे रसाचा त्याग करते. म्हणजे जिव्हेने मधुरादी करून अनुकूल अर्थात प्रिय रस व कडू इत्यादी प्रतिकूल अप्रिय रस चाखल्याने चित्त सुखदुःखाचा भोगता आहे. ठीक. तथापि तू त्यांचा द्रष्टा अभोक्ता आहेस. लागलं. पुढे पृथ्वीचं तत्व आहे अहंकार.
तर अहंकार करता भोगता आहे. तर पृथ्वीचा अहंकार हा करता व भोगता. तो अपान वाहनावर बसतो. त्याचं वाहन कोणतं आहे? अपान. अपान वाहनावर बसून घ्राणद्वारात येऊन, घ्राणेंद्रिय रूपद्वारात येऊन गंध विषय भोगतो. कोण? अहंकार. आणि त्याचा सेवक आहे कोण? गुद. कारण तो काय करतो? मळाचा त्याग करते. म्हणजे नाकाने फूल, अत्तर इत्यादी अनुकूल सुगंध याचं ग्रहण करतो अहंकार. आणि प्रतिकूल दुर्गंध यांचे ग्रहण केल्याने अहंकार सुखदुःखाचा भोगता होतो. अनुकूल प्रतिकूल दोन्ही गंधाचं ग्रहण करतो. अर्थात तो भोगता आहे कोण? अहंकार. दुर्गंध यांचे ग्रहण केल्याने अहंकार सुखदुःखाचा भोगता होतो. तू त्यात जाणणारा अभोक्ता आहेस. बरोबर. अभोक्ताच्या अगोदर एक शब्द लिहा, अकर्ता. तर तू त्यात जाणणारा अकर्ता अभोक्ता आहेस असं वाक्य झालं. पुढे, तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःखे नाहीत. आत्म्याच्या ठिकाणी काय नाही? सुखही नाही, दुःखही नाही. सुखदुःख अतीत आहे. सुखदुःख अतीत आहे म्हणजे काय? मग सुख स्वरूप आहे, तो सुखवान नाहीये हे सांगायचं. तुझ्या आत्म्याच्या ठिकाणी सुखदुःखे नाहीत. पुढे एक वाक्य लिहा, तू सदा परमानंद स्वरूप. तू सदा परमानंद स्वरूप ह्या सर्वांचा द्रष्टा साक्षी आहेस. द्रष्टा साक्षी आहेस. झालं. चला, श्रीगुरु सांगतायत शिष्याला की तू सदा हमेशा परमानंद स्वरूप आहे आणि या सर्वांचा काय आहे? द्रष्टा आहे, अर्थात साक्षी आहेस. म्हणजे ही 25 तत्व म्हणजे तू नाहीस. झालं. अशा रीतीने कर्त्या भोक्त्याच्या प्रक्रियेचे निरूपण केल्यानंतर पुढे दुसऱ्या प्रकाराने आकाशादी पंचमहाभूतापैकी प्रत्येकाची 5-5 तत्वे गुरु सांगतात. पण तो प्रकार 6व्या प्रक्रियेत आहे आणि त्या 6व्या प्रक्रियेचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते आदाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.